रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. पुरुषोत्तमपुरी अधिक मास यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना. गोदावरीत बोट उलटून 2 महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिक मास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत झालेल्या बोट दुर्घटनेने यात्रासही शोककळा पसरली आहे. भाविकांनी भरलेली बोट नदीच्या मध्यभागी असताना अचानक उलटल्याने 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अनेक भाविक जखमी झालेले आहेत. जखमींवर माजलगाव आणि परिसरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त राज्यासह विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर मोठी गर्दी झालेली होती. नदी पार करण्यासाठी भाविकांनी भरलेली बोट प्रवास करत असताना अचानक तोल जाऊन नदीत उलटली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बोटीत मोठ्या संख्येनं भाविक प्रवास करत होते. बोट उलटताच अनेक प्रवासी नदीत पडल्याने आरडाओरडा सुरू झाला. काही भाविकांनी स्वतः पोहून किनारा गाठला. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, मच्छीमार, पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. या दुर्घटनेत प्रणिता शेषराव राठोड, वय वर्ष 55, राहणार लोणार यांचा मृत्यू झालाय, तर सिंधुबाई अर्जुन मवाळ, वय वर्ष 75, राहणार महागाव, जिल्हा वाशिम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अन्य जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे. दुर्घटनेनंतर बचाव आणि शोधकार्य युद्ध पातळीवर राबवण्यात आलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. या घटनेनंतर यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का? जीवनरक्षक जॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती का? तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? याबाबत अधिकची चौकशीची मागणी नागरिकांकडून होते आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भाविकांनी नागरिकांकडून करण्यात येते आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अधिक मास यात्रेत उत्सवी वातावरणावर शोककळा पसरलेली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.